नमस्कार, मी संपर्क आयटे आहे महेश सर. डीसी मोटर याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे मी. तर डीसी मोटर मधील आपल्याला कंपाऊंड मोटर जे आहे त्या कंपाऊंड मोटरचं आयडेंटिफिकेशन करायचं आपल्याला टर्मिनलचे, बरोबर आहे का? टर्मिनलचे आयडेंटिफिकेशन करत असताना तुम्हाला एक पार्ट सांगतो, दाखवतो तुम्हाला. या पार्ट मध्ये बघा, हा भाग असतो तो शाफ्ट असतो, बरोबर आहे का? हा शाफ्ट फिरल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला फॅन दिसतो. फॅन याच्यासाठी असतो की आर्मेचर गरम झाल्यानंतर, बरोबर आहे का, ज्यावेळी आर्मेचर गरम होतं, ओके, आणि गरम झाल्यानंतर याच्यामध्ये जे डायरेक्शन असतं करंटचं डायरेक्शन असं ते व्यवस्थित जायला पाहिजे, बरोबर आहे. तर त्याच्यासाठी आर्मेचर थंड ठेवण्यासाठी आपण काय करतो, हा कूलिंग फॅन लावतो. ओके, लक्षात आलं का? इकडे लक्ष द्या. तर डीसी मोटर याला म्हणतात की आपण डीसी इलेक्ट्रिकल एनर्जीचं मेकॅनिकल एनर्जीमध्ये रूपांतर करतो, त्याला काय म्हणायचं, डीसी मोटरचं. याच्यामध्ये काय करतो आपण, बाहेरून सप्लाय देतो आपण, डीसी सप्लाय देऊन ह्याला काय करतो आपण, मेकॅनिकल एनर्जी कशावरती, शाफ्टवरती मिळतो, आणि तिथून पुढे आपण लोड जोडू शकतो. लक्षात आलं का? आता हा डीसी कंपाऊंड मोटर आहे. याच्यामध्ये सर्वसाधारणपणे एक फील्ड कॉईल, एक सिरीज फील्ड कॉईल आणि आर्मेचरची 2 टर्मिनल, म्हणजे असे एकूण 6 टर्मिनल याच्यामध्ये येतात. आणि ते 6 टर्मिनल आहेत ते येत आहेत, दिसते का? या 6 टर्मिनल आहेत. ओके, लक्षात आलं का? याच्यानंतर इथं कॉम्युटेटर दिसतोय बघा, या इथं कॉम्युटेटर आहे. त्याच्यानंतर इथं डीसी मशीन मध्ये आपल्याला कार्बन ब्रश ची जागा आपल्याला बघायचं आहे. इथे हे लिव्हर काय करायचं, प्रेस करायचा. हा लिव्हर प्रेस केला की हा निघतो. क्लिअरिटी बघा, हे ब्रश आहे का? ब्रश दिसतोय का? ह्या ब्रशच्या मापाचा सेगमेंट जितके आहेत त्याच्यावरून आपल्याला काय करतं, याचे वाइंडिंग कोणतं आहे, डुप्लेक्स आहे का ट्रिप्लेक्स आहे, हे कळू शकतो आपल्याला. ठीक आहे. हा ब्रश, याचा ब्रश रॉकर ज्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये आपण ठेवू आणि हा लिव्हर प्रेस केला की व्यवस्थित बसतो. त्याच्यानंतर इथं बघा, हे 6 टर्मिनल दिसतात तुम्हाला. कंपाऊंड मशीनचे हे 6 टर्मिनल आहेत, आणि ते 6 टर्मिनल तुम्हाला शोधायचे आहेत आपल्याला सिरीज टेस्ट लॅम्पनं आणि टॉंग टेस्टरनं आपल्याला शोधायचं आहे की आपल्याला ह्याच्यामध्ये सिरीज फील्ड कोणती आहे, शंट फील्ड कोणती आहे, आणि आर्मेचरचे वायर कोणते आहेत, हे आपल्याला आयडेंटिफिकेशन करायचं आहे. ओके, आता याच्यामध्ये आयडेंटिफिकेशन करत असताना आपल्याला सर्वप्रथम आपल्याला काय घ्यायला लागणार, सिरीज टेस्ट लॅम्प. इथं आहे सिरीज टेस्ट लॅम्प. ओके, सिरीज टेस्ट लॅम्प आहे. तर इथं आपण काय करूया, मोठं व्यवस्थित ठेवून याचं आयडेंटिफिकेशन करू. ठीक आहे, या इथे कोण येत आहे, इकडे बघा, लक्ष द्या. हे आपण करत असताना इकडे लक्ष द्या. आता सगळ्यात पहिल्यांदा मशीनचं आपल्याला काय करायचं आहे, बॉडी टेस्टिंग बघायची. काय बघायचे, बॉडी टेस्टिंग करत असताना बघा, बॉडी टेस्टिंग करत असताना बघा कसं करायचं. एक बॉडीच्या धातुयुक्त बॉडीला, म्हणजे हा योक आहे वरचा, योकला एक वायर लावायचं, आणि याच्यामध्ये कोणतीही टर्मिनल आहेत, 6 टर्मिनल आहेत ना. शंट फील्डच्या 2, सिरीज फील्डच्या 2 आणि आर्मेचरच्या 2 आहेत. सगळ्याला एकेकाला लावायचा आणि बघायचं. जर बल्ब पेटत असेल तर काय करायचं, काय म्हणायचं, इथं लिकेज करंट वाहते. ओके, लागते का, नाही लागत, म्हणजे इथं लिकेज करंट आहे का, नाही. म्हणजे बॉडी टू बॉडीला बल्ब लागायला पाहिजे. ओके, हा लागतोय बल्ब, बॉडी टू बॉडी लावलेला आहे आपल्याला, बरोबर का? इथं बघा लावलेला आहे का? आता याच्यामध्ये लिकेज करंट नाही आहे. लिकेज करंट आपल्याला ह्याच्यामध्ये नाही आहे. बॉडी टेस्टिंग केलेली आहे. याच्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बघायचं, काय बघायचं ह्याच्यामध्ये, शंट फील्डच्या, आर्मेचरच्या आणि सिरीजचा ओळखायचा. सगळ्यात पहिल्यांदा बघू आपण याच्यामध्ये, हा बल्ब, हा आर्मेचरचा किंवा सिरीजचा असू शकतो, आर्मेचरचा किंवा सिरीजचा. बघूया, बल्ब ज्याच्यामध्ये जास्त पेटतो तो हा फुल्ल पेटतो, हा थोडासा डिम, हा फुल्ल जे पेटतो तो कोणता, सिरीज फील्ड. ओके, हा डिम, हा पेटतोय का बघा, स्पार्किंग होते, स्पार्किंग दिसायला पाहिजे. शंट फील्डचे जे वाइंडिंग आहे, इकडे लक्ष द्या. सिरीज फील्ड आणि याच्यामध्ये जास्त प्रकाश कशामध्ये पडतो, तर आर्मेचरचं कसं ओळखायचं, याच्यामध्ये बघा, सिरीज फील्ड आणि आर्मेचरचं कसं ओळखायचं बघा. दोन्हीमध्ये बल्ब लागतो. कन्फ्यूज होत असेल तर एक तार तुम्ही आर्मेचरला लावा आणि एक कशाला लावायचं, आपण कम्युटेटरला लावू. बल्ब लागत असेल बघा, आर्मेचर आहे का इथं, बल्ब लागतोय, म्हणजे हे आर्मेचरचे 2 टोक आहेत. लागला का? ओळखतोय आपण, काय अडचण आहे याच्यामध्ये, आर्मेचरचे टोक ओळखले. शंट फील्डचं बघा,
याच्यामध्ये काय येणार, शंट फील्डच्या याच्यामध्ये स्पार्किंग होते का बघा, होते का, होतं याच्यामध्ये स्पार्किंग, होतंय का. स्पार्किंग का होतं याच्यामध्ये, तर शंट फील्ड मध्ये कमी कमी गेजची म्हणजे बारीक तारेची जास्त टर्न असतात, त्यामुळे जास्त रेजिस्टन्स असतं, त्याच्यामुळे याच्यामध्ये बल्ब पेटत नाही, याच्यामध्ये स्पार्किंग होणार. ओके, त्याच्यावरनं आपल्याला शंट फील्डचे 2 टर्मिनल ओळखू शकतो. शंट फील्डला आपण काय म्हणतो, E1 आणि E2. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. शंट फील्डच्या मध्ये काय पडतं आपल्याला, स्पार्किंग होतं. याच्यामध्ये बघा आर्मेचर A1 A2, A1 आणि A2 याच्यामध्ये बल्ब काय होतो, ग्लो होतो, पण कमी होतो, कमी ग्लो होतो. काय होतो, कमी ग्लो. D1 आणि D2 याच्यामध्ये फुल. D1 D2 काय आहे, सिरीज फील्ड. काय आहे, सिरीज फील्ड. सिरीज फील्ड मध्ये बल्ब जास्त ग्लो होतो, होतो का. याच्यामध्ये रेजिस्टन्स काय असतं का, नसतं. जाड तारेचे वाइंडिंग वापरलेलं असतं, तर ना एकदम कमी असतात टर्न याचे, बरोबर का. करंट जास्त असतो याच्यामध्ये. सिरीज शंट फील्डचा E1 आणि तर शंट फील्डचे जास्त रेजिस्टन्स असतं, बरोबर का. करंट जास्त असतं म्हणून रेजिस्टन्स काय असतं याच्यामध्ये, जास्त असतं, आणि करंट कमी असतो याच्यामध्ये. तर याचा शंट फील्ड जे आहे बघा, शंट फील्ड याचा बल्ब काय होतो, लागत नाही, बल्ब लागत नाही. याच्यामध्ये काय होतं, हा याच्यामध्ये काय होतं, याच्यामध्ये काय होतं, ठिणग्या पडतात ना. याच्यामध्ये स्पार्किंग होतं. काय होतं, स्पार्किंग होतं. E1 आणि E2 याच्यामध्ये काय होतं, स्पार्किंग होतं. इकडे बघा, परत एकदा बघा,